तर मित्रांनो, काल आपण मासे पकडायला गेलेलो. ते मासे आणलेत नदीतले आणि ह्या कुर्ल्या आहेत. ताई आता आपल्याला त्या बनवून दाखवणार आहे. ह्या मुंबईला न्यायच्यात आपल्याला. त्याच्यासाठी आई फक्त फ्राय करून 2-4 दिवस असे चांगले राहतील. म्हणजे मुंबईला जाऊन आम्ही नंतर आम्हाला जरा टाइम भेटेल बनवायला, तोपर्यंत आईला असे आपल्याला फ्राय करून देणार आहेत आणि मासे नंतर मग आपल्याला ते फ्राय करून देणार. हे बघा तेल टाकून कढीपत्ता मसाला टाकून परतून देणार, हळद मीठ टाकून. मसाला टाकते 2 चमचे. बघा मस्त खमंग वास सुटलो. असं परतून घ्यायच्यानंतर खराब नाही होणार. डेंगे बघा मोठे बघा मस्तच भेटले तुम्ही. बघा आपलं ह्या थोडं टाकायचं. हळद टाकते बघा. थोडा गरम मसाला टाकते थोडं. चिकन मसाला एकदम स्वादिष्ट. मीठ नंतर मग थोडा टाका. मीठ मिठामुळे खराब नाही होणार. मस्त असे बघा. डेगे बिगे पण मोठे मोठे आहेत. हे बघा कुठले मोठे भेटले हो. हो बघा मस्त मोठे मोठे. त्याच्यामुळे आता खराब नाही होणार. चांगला थंड करून डब्यात भरून न्यायचा. बघा झालो. आता अशा प्रकारे आपले तयार आहेत कुर्लं. सुकवला बघा. आता आपण नेऊ शकता, खायला नेऊ शकता, खराब नाही होणार आहे अजिबात. 4-8 दिवस ठेवले तरी. हो बघा आता उतरतोय मी. हो बघा आईच्या टमाट. हे बघा वा हे बघा मस्त झाली होती. असे पण खाऊ पण शकतो. असे पण चांगले. हे बघा असे पण चांगले लागतं. हे बघा शिजलेले टाकलेलं आहे ना. शिजलेले फक्त आपला रस्सो पाहिजे असं आपल्या वाटणीवर टाकावं लागणार. बस एवढं. जरा खोबरं टाकायचा, गवडो मसालो आणि परत हे करायचा. कुर्लरला झाल्यात. आता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे माशाने नदीतले. त्या आईने कोकमाचं पाणी बनवलंय आणि आता आई सांगणार आपल्याला याच्यात काय काय टाकणार आहे ती. हे बघा मसाला टाकणार आहे बघा. फकी फकी हळद आहे ना. हळद ती बघा. थोडं हे टाकूया तिखट अजून. हे घरचो ना. चमचा देऊ का. हो हे 2 चमचे टाकणार. तिखट होऊ पाहिजे ना जरा. मच्छी तिखट होऊ पाहिजे. तिखट झाल्याच्या नंतर जरा टेस्टी लागतं. मीठ मालवणी कसा तिखट होया. हो तिखट आता जमणारा नाही. आता मिक्स करणार ना एकत्र. आणि मग भाजणार रवा लावून. हा बघा आईने रवा घेतला आणि एवढे आपल्याकडे मासे आहेत.
आता सर्व आई फ्राय करून देणार आपल्याला मुंबईला नेण्यासाठी. ते बघा मोठे मोठे आहेत मस्त. नदीतले मासे. हे बघा असं लावून तळायचा. नव्याने जरा चांगली आता मच्छी. हा. मोठीच भेटली मच्छी. हम्म. मस्त. कोमला खुश होतो व्हायचं हा खा. गावात गेल्यानं काहीतरी हाणल्यान मनात. होय. हे बघा आता तेल टाकतोय मी असा. हा बघा चुलीवर असं बसा छान अशी भाजू याच पक्षात ह्याची बचत पक्का चांगला. अशा वगैरे आपली मच्छी फ्राय झालेली आहे. हे बघा अशी मस्त कुचकुची अशी झाली आहे. सर्व मेहनत आईची आहे आमच्या. अशा प्रकारे आईने आमच्या बघा हे हे बघा मस्त भाजायचे. छान अशा बघा. अजून बाकीचे भाजायचे आहेत. अजून भाजूची आहेत. हे आता भाजले आहेत आपल्याला मस्त पैकी आहेत आता. अशा प्रकारे आपण भाजून आपण किती दिवस ठेवू शकतो. ठेवू शकतो 4-5 दिवस फ्रीज मध्ये पण ठेवू शकता. विदाउट फ्रीज पण ठेवू शकता. चांगले राहतात. दररोज फक्त ऑइल मध्ये फ्राय फ्रीज मध्ये करायचे. 15 दिवस पण राहतं. हा. हा मग रेसिपी आवडल्यास नक्की आईसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हा